हॅलो, हे अंजीरचे झाड आहे, त्याला अंजीर लागलेली आहे छान. इकडच्याही फांदीला अंजीर आहेत, वर एक आहे. येस. आणि आता गंमत अशी आहे की हे रूट बाउंड झालं आहे. मी माती कोरडी असताना ते खोदून पाहिलं, परंतु ती काही खोदली जात नाही आहे. मग मी त्याला पाणी घालून ठेवलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत, यातली थोडीशी माती काढून घेणार आहोत आणि मग त्यात आपला हा ओला कचरा, त्यात काही केळीची सालं आहेत, काही वाटाण्याची, काही अंड्याची टरकलं आहे, चहा पावडर आहे, प्लस यात आंब्याची पानं आणि कडुलिंबाची पानं असं सगळं आहे. तर आपण ते या कुंडीमध्ये भरणार आहोत आणि पुन्हा त्या मातीने वरतून झाकून टाकणार आहोत. हे अंजीर पिकण्यावर आले, मला वाटतं 1-2 दिवसात पिकेल. मी तुम्हाला त्याचं परत अपडेट देईल. येस. आता मी ती माती काढून घेते हळूहळू खुरपीने. आणि येस, हे पहा, तुम्ही पाहू शकता, खूप ताकद लावायला लागते. ओ, ज़्यादा ही रूट बाउंड हो गया ये. तरी मी प्रयत्न करते आणि यातली माती काढते आणि मग तुम्हाला दाखवते. येस, अशा प्रकारे आपण ही माती काढून घेतलेली आहे. हे जरा एक्स्ट्राच रूट बाउंड झालं आहे. ॲक्च्युली हा फेब्रुवारीचा महिना चालू आहे, 24 तारीख आहे. हे पहा, ही माती काढली आहे आणि याच्यात खूप छान गांडोळं तयार झालेली आहेत. ॲक्च्युली मी ना हे ऑक्टोबर महिन्यात रिपोर्ट केलं होतं. हे 16 इंची कुंडी आहे. हे अगोदर होतं 12 इंची कुंडीमध्ये. मग याच्यात 16 इंची कुंडीत रिपोर्ट केलं. खाली रिपोर्टिंग करताना मी यात शेंगादाण्यांची म्हणजे शेंगांची जी टरकलं असतात, शेंगांची टरकलं आणि काही माझं हे होतं, वर्मी कंपोस्ट होतं, ते टाकलं होतं. आणि आता ते छानपैकी ग्रोथ होती आहे. ज्या अर्थी त्याचं रूट बाउंड झालं आहे त्या अर्थी आपण समजू शकतो की ग्रोथ छान होती आहे. परंतु याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. आज जसं मी एक्स्ट्रा पाणी घातलं आहे, हे पाणी त्याला परत चालणार नाही आहे. कारण मागे माझ्याकडे असंच एक अंजीरचं झाड होतं आणि त्याचं काय व्हायचं, वरतून ते कोरडं दिसायची माती आणि खाली सगळं ओलं ओलं होतं. तर मी वरतून पाणी टाकत गेली आणि खाली सगळं ते रूट हे व्हायला लागले, सडायला लागले आणि ते झाड काही दिवसांनी मरून गेलं होतं माझं. बट आपण ती चूक आपण या झाडासोबत नाही करणार आहोत. सो आपण काय करतो आता, याला हे सगळं टाकूयात, पाला वगैरे. आणि जे मुळांवर गाठी होतात ना, याच्या कोणत्याही झाडाच्या मुळांवर जर गाठी झाला तर त्याला आपण ते मुळं कापून टाकतो. असं बरेच काय काय प्रोसेस करतो. त्यापेक्षा मला असं वाटतं की कडुलिंबाची जी पानं आहेत, जी मी आता टाकणार आहे, कडुलिंबाची पानं टाकली आणि ती जर गाडली त्यात, तर ती तो जो किडीचा प्रादुर्भाव आहे तो बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होते. आता मी हे टाकून घेते आणि तुम्हाला परत जॉईन करते. येस, आपण कडुलिंबाचा पाला आणि आंब्याचा पाला टाकून घेतला आहे. आणि आता आपण टाकणार आहोत हा घरातला ओला कचरा, ज्यात आहे केळीची पानं, अंड्याची टरफलं, शेवग्याच्या शेंगांची सालं ॲक्च्युली, आणि चहा पावडर. तर हे टाकतो आहे आपण छानपैकी. येस. आणि आता हे छान पसरवून घेऊयात. आणि तुम्ही बघू शकत असाल, इथे छोटासा फुटवा आहे. हा फुटवा आपण वरती राहू देणार आहोत, कारण गांडोळांना काही कळत नाही काय फूड आहे त्यांच्यासाठी आणि काय आपल्याला जपायचं आहे झाडाचं, तर ते तो फुटवासुद्धा खाऊ शकतात. तर आपण हे असं इव्हनली पसरवून घेऊयात. येस, झालं आहे पसरवून. आणि आता ही जी माती आहे ही थोडी थोडी करून त्यावर टाकून घेऊयात, जेणेकरून गांडोळंही ते खातील. असं म्हणतात ॲक्च्युली की अंड्याची टरफलं नाही टाकावीत, कारण गांडोळांची स्किन त्याने चिरली जाते. परंतु बाकीचं फूड बरंच आहे त्यांना खाण्यासाठी. आणि गांडोळं ॲक्च्युली गांडोळाचं एका गांडोळ जर तुटलं गेलं आपल्याकडनं तर त्याचे 2 गांडोळं होतात, असंही मी ऐकलेलं आहे. तर मग आपण ही कुंडी अशी छानपैकी भरून घेऊयात आणि मग झालं आपलं आजचं 1 दिवसाचं काम. येस.
येस, अशा प्रकारे आपलं सगळं करून झालेलं आहे. मला वाटतं ह्या प्लांटला पुन्हा एकदा रिपॉट करण्याची गरज पडणार आहे, कारण खूपच रिबाउंड ते रूट बाउंड झालं आहे. परंतु आता नाही करणार होतं, पण आता त्याला फळं आहेत आणि छान फुटवेही फुटले आहेत. जर रिपॉट करायला गेलो तर ते फुटवे तुटण्याची जास्त शक्यता आहे. तर आपण काय करूयात, हे जेव्हा जूनमध्ये वगैरे आहे ना, जूनमध्येच पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर याला रिपोर्ट करूया. मग खालची थोडीशी मुळं कट करून टाकता येतील. आपण बघू शकता छान गांडोळं आहेत. आता हे गांडोळं सगळं ते खातील आणि त्याचं छानपैकी खत बनवतील आणि आपल्या प्लांटला वरतून वेगळं काही खत टाकण्याची गरज पडणार नाही. येस, थँक्यू.